नमस्कार. बालभारती रिवाइंडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज परत एकदा त्या जुन्या सोनेरी दिवसात जाऊया, जिथे फक्त आणि फक्त आपल्या आठवणी आहेत आणि बालपणीचा तो अल्लड पाऊस. आज आपण तिसरीच्या बालभारतीतल्या एका कवितेला भेटणार आहोत. आठवतंय तीच कविता जी पावसाळ्याच्या दिवसांत अगदी सहज आपल्या ओठांवर यायची? चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा गुणगुणा. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे. नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने फुले नाहाती, पाऊसधारा झेलीत जाती भिरभिरती पाखरे. आणि अगदी त्या भिरभिरणाऱ्या पाखरांसारखंच आपलं मनही कसं स्वच्छंद उडू लागायचं नाही का? हसत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यांतुनी घेती निर्झर, कडेकपारी रानोरानी नाद नाच राभरे. आणि हो, त्या डोंगरांमधून जे निर्झर यायचे ना, त्यांचा नाद थेट आपल्या काळजाला भिडायचा. मध्येच घेता वारा उसळी, जरा ढगांची तुटे साखळी, हिरव्या रानी ऊन बागडे हरिणापरी गोजिरे. ही कविता ऐकली ना की आजही माझ्या डोळ्यांसमोर थेट माझी शाळा उभी राहते. अगदी नदीच्या काठावरची आमची जिल्हा परिषद शाळा. कौलारू वर्ग होते आमचे आणि त्या वर्गांपर्यंत जायला एक छोटीशी चिखलाची पायवाट होती. पावसाळ्याचे दिवस आठवले की आजही डोळ्यासमोर येतात ते ओले बूट, चिखलाने माखलेले पाय आणि दप्तरावर कशीबशी धरलेली ती एकच छत्री. आम्ही सगळेजण वर्गात असे शांत बसलेलो असायचो आणि गुरुजी आपल्या त्या शांत भारदस्थ आवाजात फळ्यावर लिहिलेली हीच कविता वाचून दाखवायचे. आणि गंमत काय व्हायची माहितीये? खिडकीतून बाहेर पाहिलं ना की कवितेतला निसर्ग आणि बाहेरचा निसर्ग यात काही फरकच वाटायचा नाही. ते खळखळणारं पाणी, ते पावसात भिजलेले डोंगर आणि ती भिरभिरणारी पाखरं, सगळं काही अगदी खरंखुरंच समोर दिसायचं. खरं सांगायचं झालं तर तेव्हा या शब्दांचे अर्थ वगैरे इतके कळत नव्हते, पण ते चित्र, तो आवाज, तो अनुभव, तो निसर्ग मात्र मनात कायमचा घर करून बसला. बरं, आता तुम्ही सांगा, तुम्हाला ही कविता आठवते का? या ओळी ऐकल्यावर तुमची शाळा आठवली का? आणि तुमचे गुरुजी किंवा बाई, त्यांचा तो प्रेमळ आवाज तुमच्या कानात अजूनही तसाच घुमतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळा आणि शाळा ही जी एक अविस्मरणीय जोडी आहे ना, ती तुमच्या मनात अजूनही तशीच जिवंत आहे का? तुमच्या शाळेची, पावसाळ्यातली अशीच एखादी खास आठवण असेल तर ती आमच्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि जर हा सगळा अनुभव ऐकून तुमचं बालपण क्षणभर का होईना पण परत आलं असेल, तर मग ही आठवण तुमच्या त्या जुन्या शाळकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण ही फक्त एक कविता नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची एक सामायिक, एक जीवाभावाची आठवण आहे. अशाच जुन्या सोनेरी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी बालभारती रिवाइंडला नक्की सबस्क्राईब करा.